जय महाराष्ट्र. ज्यांचं अख्खं खानदान काँग्रेसच्या काळात सत्तेत होतं त्यांनी उद्धव साहेब यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून सरकार स्थापन केलं, त्याबद्दल बोलणं म्हणजे जरा हास्यास्पदच आहे. शंभूराज देसाई साहेब, जर तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम होता उद्धव साहेबांनी महाविकास आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा, तर त्याच वेळेला तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की आम्हाला हे मान्य नाही. बरं साहेब, तुम्ही माझ्याऐवजी दुसरं कोणाला तुम्ही मंत्री करा, त्याला ते मंत्रीपद द्या. हे असं तुम्ही का नाही म्हणालात की आपण उद्धव साहेबांच्या काळामध्ये 2.5 वर्ष गृहराज्यमंत्री पद हे उपभोगलात. असो, खरं तर मला एक सांगायचं आहे शंभूराज देसाई साहेबांना आणि समस्त गद्दार टोळीला की आदित्य साहेबांचं जरा चुकतंच. तुम्हाला फक्त मिंधे म्हणतात. खरं तर तुम्हाला ना त्यांनी लाचार म्हणायला पाहिजे होतं. का? कारण तर उद्धव साहेब, मी या भाजपच्या मांडीला लावून बसू शकत नाही म्हणून मी राजीनामा देतोय असं म्हणणारे एकू मामा आज त्याच भाजपला अंगाखांद्यावरती खेळतात. आणि तुम्ही एक या राज्याचे मंत्री असून तुमच्याच भागामध्ये तुम्ही मार खाऊन घेता आणि तरीही तुम्ही या सरकारमध्ये आहात. म्हणजे तुमची लाचारी किती हे तुम्हीच बघा. एकच सांगते शंभूराज देसाई सह समस्त गद्दार टोळीला, आदित्य साहेब, उद्धव साहेब यांच्यावरती बोलताना आपण आपल्या मर्यादेत राहून बोला, अन्यथा तुम्हाला तुमची जागा दाखवायला माझ्यासारखी शिवसैनिक खंबीर आहेत. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.